गुड मॉर्निंग मित्रांनो. आज मार्केट आहे पूर्णपणे निगेटिव्ह, कारण वॉर परत चालू झाला आहे आणि आपल्या लॅपटॉपमध्ये पण वॉर चालू झाला आहे. लॅपटॉप झाला आहे खराब. तर आणि आपण जो IPO घेतला होता तो आपल्या पोर्टफोलिओमध्ये दाखवतो आहे. तर आज त्याची लिस्टिंग आहे. तर बघू लिस्टिंग कुठे होते. 10%च्या आसपास व्हायला पाहिजे. मग आपण एक्झिट करू, लिस्टिंग गेन बुक करूया. आणि इराणचं वॉर वगैरे परत चालू झालं आहे, त्यामुळे मार्केट निगेटिव्ह आहे. सर्व लेवल्स मार्क करून घेतले आहेत. तर बघू आता कुठे ट्रेड भेटतो आपल्याला. मस्त स्ट्रॉंग कॉफी घेतली, मूड फ्रेश करायला आणि फोकस व्हायला पाहिजे यासाठी. आणि बघू कुठे भेटतो आहे. लॅपटॉप परत नखरे करतो आहे. तर बघू आपल्याला कुठे ट्रेड भेटतो आहे. आज सगळ्या लेवल्स मार्क करून घेतलं आहे. मोस्ट ऑफ दी स्टॉक निगेटिव्हच आहेत. तर बघू आपल्या स्ट्रॅटजीप्रमाणे कुठे ट्रेड भेटतो आहे. डिक्सन टेक्नॉलॉजीमध्ये अपसाईडसाठी आपल्याला ट्रेड भेटत होता, पण तो रिटेस्टला आला तरच आपण एंट्री घेणार, नाही तर एंट्री नाही घेणार. आता मार्केट ओपन झालं आहे आणि आपल्याला IPO पण थोडा 10% पॉझिटिव्ह आहे. तर बघू आपल्याला एक्झिट करायला भेटतो आहे. मी तर इन्व्हेस्टमेंट IPOमध्ये फक्त लिस्टिंग गेनसाठीच करतो. आणि ते टेक महिंद्रामध्ये डाऊनसाईडला ब्रेकडाऊन भेटला आहे, पण रिटेस्ट झाला तरच आपण एंट्री घेणार. ती लिमिट लावली आहे, बघू हिट होते का. आणि मित्रांनो, मी माझी ऑर्डर लावलेली कॅन्सल केली आणि हिट झाली पण नसती आणि मग खाली आला स्टॉक. आणि थोडाफार टार्गेट देऊन गेला आपला 75%, पण आपण ट्रेड घेतलेला नाही आज पण. तर बघू, आपण फोमोमध्ये कोणती एंट्री घेतली नाही. रिटेस्टची वाट बघितली पण रिटेस्टला आला नाही, त्यामुळे आपण एंट्री नाही घेतली आणि कॅन्सल केली होती ऑर्डर. आपण जी लिमिट ऑर्डर लावली होती ती. आता भेटूया उद्या, बघूया उद्या ट्रेड भेटतो का.